पुण्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ज्या प्रकल्पाकडे पाहिलं जातं तो म्हणजे बहुप्रतीक्षित पुणे रिंग रोड प्रकल्प। शिवाय हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल असा दावा देखील अनेक वर्षांपासून केला जातोय। त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पुणेकरांचा आहे। पण एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सुद्धा त्याच्या कामाचा वेग मात्र अपेक्षित इतका दिसत नाहीये। त्यामुळे पुणे रिंग रोडचं काम कुठपर्यंत पोहोचलंय, ते किती टप्प्यांमध्ये पूर्ण होणार, त्याचबरोबर कोणत्या कंपनीकडे या कामाची जबाबदारी आहे आणि प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत नेमकी काय, त्याचबरोबर या कामामध्ये आता दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर सरकारने कोणती कारवाई केली आहे, याच सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या पुणे रिंग रोड सिरीजच्या 8व्या भागामध्ये आज घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे रिंग रोड गेल्या कित्येक वर्षांपासून आपण या प्रकल्पाबद्दल ऐकत आलोय, पण हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार याबद्दल मात्र वारंवार वेगवेगळ्या तारखा समोर येतात। पण तुम्हाला माहिती आहे का, सध्या या प्रकल्पातील काही कंत्राटदारांवर कारवाई झाल्याची अपडेट समोर आली आहे। पण असं नेमकं काय झालंय आणि प्रकरण हे नेमकं काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला प्रकल्पाच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं आहे। बरं, त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे रिंग रोड प्रकल्पाची ही सिरीज आपण यासाठी सुरू केली आहे कारण की या प्रकल्पातील प्रत्येक मुद्द्यावर आपण सविस्तर बोलू शकतो आणि त्यामुळे ती सिरीज तुम्ही देखील नक्की बघा। आणि आता पुणे रिंग रोड प्रकल्प 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने शहरी पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित केला होता। त्यानंतर या प्रकल्पाला 2021 मध्ये मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी तब्बल 26,831 कोटी रुपयांचं बजेट देखील मंजूर करण्यात आलं। या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA आणि MSRDC अंतर्गत करत आहे। शिवाय सुरुवातीला या प्रकल्पाचं बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। पण आता 2027 उजाडलंय तरी देखील या प्रकल्पाचं काम जे आहे ते कासवगतीने सुरू असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आणि लवकरच पुण्याची ट्रॅफिक मधून सुटका होणार असं देखील आश्वासन वारंवार दिलं जातं। शिवाय डेडलाईन सुद्धा याबद्दलच्या ज्या आहेत त्या वारंवार दिल्या जातात, पण प्रत्यक्षात वेगळी परिस्थिती आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुणे रिंग रोड इतका विशाल प्रकल्प, त्यामुळे याचं काम जे आहे ते एकाच कंपनीला दिलं तर नियोजित वेळेमध्ये पूर्ण होणं कठीण होईल आणि त्यामुळे पुणे रिंग रोडच्या कामासाठी एकूण 12 पॅकेजेस देण्यात आले। त्यापैकी पश्चिम मार्गिकेचं 5 पॅकेजेस आणि पूर्व मार्गिकेचे 7 पॅकेजेस असे विभाजन करण्यात आलंय आणि काम जे आहे ते विविध मोठमोठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांकडे सुद्धा सोपवण्यात आलंय। यामध्ये प्रमुखपणे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, त्याचबरोबर नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी, GR इन्फ्रा प्रोजेक्ट, त्याचबरोबर यांसारख्या ज्या कंपन्या आहेत यांचा समावेश आहे। शिवाय यांच्याकडून काम पूर्ण करण्याची मुदत जी आहे ती अशी आहे की पश्चिम मार्गिका जी 65.45 किलोमीटरची आहे ती डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। त्याचबरोबर पूर्व मार्गिका जी 71.35 किलोमीटर असून मार्च 2028 पर्यंत याचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय आणि ती ही यादी आहे। दरम्यान याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर बोललेलो आहोत, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। परंतु अनेक कंपन्यांना पॅकेज देऊन सुद्धा जे काम आहे ते वेळेमध्ये पूर्ण होण्याची चिन्ह मात्र काही दिसत नाहीये आणि त्यामुळे कामात होत असलेल्या संथ गतीबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात MSRDCने कठोर भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे। ती भूमिका अशी आहे की सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 5 कंत्राटदारांपैकी 2 कंत्राटदारांना गेल्या महिन्यामध्ये नोटिसा बजावण्यात आल्यात, कारण त्यांच्या कामाची प्रगती 10% सुद्धा कमी असल्याचं आढळून आलंय। या प्रकल्पाच्या संथ गतीबाबत अनेक आमदारांनी वारंवार चिंता देखील व्यक्त केली असून विशेषतः पुणे मुंबई द्रुतगती महामार्गासह विविध राष्ट्रीय मार्गांशी जोडणी सुधारण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने या कामाला वेग देण्याची मागणी करण्यात आली आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या विलंबाची दखल घेत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान MSRDCचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सांगितले की संबंधित 2 कंत्राटदारांना नॉन अचिव्हमेंट नोटीस देण्यात आली असून कामातील सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते।
साधारणपणे हा दंड संबंधित कंत्राटदाराच्या किमतीच्या सुमारे 1% इतका असू शकतोय आणि त्यामुळे आम्ही कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। याचबरोबर उर्वरित 3 पॅकेजमधील कामाची प्रगती जी आहे ती 35%हून अधिक झाली असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र कंत्राट मंजूर होऊन जवळपास 1 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा म्हणजे फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या अधिकृत प्रगती अहवालानुसार पूर्व आणि पश्चिम दोन्ही मार्गिकांमधील काही भाग नियोजित वेळापत्रकांपेक्षा मागे असल्याचं दिसून आलंय। दरम्यान पुणे रिंग रोड हा साधारण 6 ते 8 पदरी आहे, ग्रीनफील्ड आणि पूर्णपणे प्रवेश नियंत्रित अर्थात एक्सेस कंट्रोल हा द्रुतगती मार्ग म्हणून विकसित केला जातोय आणि हा प्रकल्प DBFOT या मॉडेलवर म्हणजे 40 वर्षांच्या सवलत कालावधीसह उभारला जातोय। आता म्हणजेच काय तर डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर असं याचा अर्थ होतो आणि अधिकच उलगडून याबद्दल बोलायचं म्हणजे खासगी कंपनी स्वतः गुंतवणूक करून रस्ता बांधते, त्याचबरोबर काही वर्ष टोल वसूल करून त्यातून गुंतवणूक व नफा मिळवते आणि करार संपल्यानंतर तो महामार्ग सरकारकडे सुपूर्त करते। एकूण हे असं एक मॉडेल आहे। आता यामध्ये हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणं अपेक्षित आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर पूर्व मार्गिका मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि त्याचबरोबर पश्चिम मार्गिका जी आहे ती डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। मात्र अधिकृत अहवालानुसार ज्या 2 पॅकेजेस मधील कंत्राटदारांना नोटिसा देण्यात आल्यात त्या भागातील इंटरचेंज कामाची प्रगती केवळ 2.7% इतकी आहे। रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरुवात सुद्धा झालेली नाहीये, तसंच रस्ते बांधकाम आणि बोगद्यांच्या कामाची गती सुद्धा अत्यंत मंद असल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय पूर्व मार्गिकेतील काही पॅकेजेस मध्ये लक्ष्य 25% असताना प्रत्यक्ष प्रगती जी आहे ती फक्त 1% सुद्धा कमी असल्याची माहिती हाती लागली आहे। याशिवाय पश्चिम मार्गिकेतील काही भागांमध्ये केवळ 3.4% प्रगती झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान आमदार शंकर जगताप यांनी सांगितलंय की पुणे रिंग रोड हा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि महामार्गाशी संपर्क सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। त्यात पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आता सुरू झाल्यानंतर रिंग रोडचं महत्त्व हे आणखीनच वाढलंय। यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि शहरातील वाहतुकीवरील ताण सुद्धा मोठ्या प्रमाणात घटेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। याचबरोबर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कंत्राटे मंजूर झाल्यानंतर आता कोणताही विलंब होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यांच्या मते कामातील प्रत्येक विलंब वाहतूक कोंडी वाढवणारा आणि महत्त्वाची जोडणी उशिरा उपलब्ध करून देणारा सुद्धा ठरू शकतोय असं मत त्यांनी व्यक्त केलंय। दरम्यान स्थानिक नागरिकांनी IT व्यावसायिक हरी मेनन यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे आणि पुणे रिंग रोड बद्दल गेल्या दशकभरापासून चर्चा सुरू आहे, तरी सुद्धा प्रकल्पात इतका विलंब होत आहे आणि काही कंत्राटदार वेळेत काम पूर्ण करण्याबाबत गंभीर दिसत नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। शिवाय ही अत्यंत खेदाची बाब आहे असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नोटिसा आणि सरकारने कंत्राटदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर सुद्धा खरंच या प्रकल्पाच्या कामाला वेग येतो का? पुणे रिंग रोड खरंच 2027-28 पर्यंत पूर्ण होईल का की पुणेकरांना आणखी काही वर्ष वाहतूक कोंडीचा सामना हा करावाच लागणार आहे? त्यामुळे हे तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।